आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। वाकी नाला ठरतोय जीवघेणा, काम करण्याची मागणी। पिंगळवाडे महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी जोडला जाणारा ताराबाद ते बाभुळणे हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो। याच रस्त्याला श्री क्षेत्र दावल मलिक, श्री क्षेत्र शंकर महाराज अंतापूर तसेच मुल्हेर येथील ऐतिहासिक किल्ला, उद्धव महाराज समाधी मंदिर, साल्हेर किल्ला तसेच बागलाणच्या आदिवासी बहुल भागासाठी महत्त्वाचा मानला जाणारा ताराबाद व बाभुळणे हा रस्ता महत्त्वाची दुवा ठरत आहे। या रस्त्यावरून दिवसभरातून हजारो वाहनांचा प्रवास सातत्याने होत असतो। संबंधित लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी योग्य अशा निधीची उपलब्धता सुद्धा करून दिली आहे। रस्त्याचे डांबरीकरण, काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण सुद्धा योग्य प्रमाणात झाले आहे। परंतु ताराबादपासून साधारण 2 किलोमीटर अंतराच्या पुढे वाकी नाला नामक एक नाला आहे। या नाल्यावर फरशी पुलाचे काम झाले आहे, परंतु पुलावर अगदी नामधारी अवस्थेत लोखंडी कठडे दिलेले आहेत। हे कठडे साध्या मोटरसायकलवाल्याला जरी धक्का लागला तरी वाकून मोडून जात आहेत। खाली खोल नाला असल्याने यात सातत्याने प्रवासी वाहने, मालवाहतूक वाहने कायमच नित्याने पडत आहेत। दिनांक 11 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास टाटा मॅक्झिमो प्रकारातली मालवाहतूक गाडी येथे पडली। या गाडीत साधारण 7 ते 8 शेतकरी बसलेले होते। सुदैवाने ही गाडी नाल्यात पडली, परंतु कोणालाही जीवितहानी झाली नाही, किरकोळ इजा झाली। हे असे अपघात सातत्याने होत आहेत। याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दखल घेऊन मजबूत सिमेंट कठडे बांधून देण्यात यावे अशी मागणी ताराबाद व अंतापूर येथील नागरिकांकडून होत आहे। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे।